ग्रो ग्रीन नर्सरीच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। आणि पहिल्या भागामध्ये आपण नर्सरीच्या अंतर्भागातला आपण भाग पाहिला होता। आता आम्ही तुम्हाला फळरोप वाटिकामध्ये घेऊन आलेलो आहोत, जिथे वेगवेगळ्या प्रकारची फळबागा आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आपण रोपं लावू शकतो। त्याचं समोरच आपल्याला दिसत आहे। रामफळ असेल, पेरू असेल, काजू असेल, अक्वाकडो, मोसंबी, लिंबू अशी वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं इथं आपल्याला पाहता येऊ शकतात आणि ती खरेदी करता येऊ शकतात। समोरच आपण केळ्यांची रोपं पाहत आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं आपण इथं पाहत आहोत। आणि ही फळझाडं विकत घेण्यासाठी आपल्याला जर काही माहिती हवी असेल तर आपल्या माहितीसाठी असे स्वयंसेवक किंवा संस्थेचे कार्यतत्पर कर्मचारी आपल्या सेवेला हजर असतात। आता मी तुम्हाला आणखी एका वेगळ्या सेक्शनमध्ये घेऊन जाणार आहे, जिथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या म्हणा किंवा आपलं खत, एक सुंदर अशी नर्सरी आणि वेगवेगळ्या हजारो प्रकारची झाडं, इथे निवळ रोपं विकली जात नाही, पण ती अत्यंत कलात्मकतेने सजवून ती विकली जात आहेत। ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। सुंदर असं गार्डनिंग तयार केलेलं गेलेलं आहे आणि आपल्याला आवडेल ते झाड आपण कुठेही पण घेऊ शकतो। त्याच्यामध्ये फेरफटका मारत पाहत आपल्याला जे झाड आवडेल ते झाड आपण विकत घेऊ शकतो। समोरच आपल्याला जास्वंदाची वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपल्याला पाहायला भेटत आहेत। एका वनस्पतीचे किती प्रकार असू शकतात हे आपण इथे आल्याशिवाय आपल्याला समजणार नाही। आपल्याला आपलं घर जर सजवायचं असेल तर अशा प्रकारच्या एका नर्सरीला भेट देणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला आयडियाज येऊ शकतात। समोरच आपण वेगवेगळ्या कुंड्यांचं एक सेक्शन बघतोय आणि चालून जर थकला असाल तर इथे आपण 2 घटका विश्रांती घेऊ शकतो आणि आपल्या विश्रांतीसाठी अशी वेगवेगळ्या प्रकारची ठिकाणं, अगदी छोटेखानी पूल, स्विमिंग, वॉटरफॉल अशा सुंदरशा गोष्टी इथे आपल्यासाठी निर्माण केलेल्या गेलेल्या आहेत। समोरच आपण खूप साऱ्या मधमाशा पाहत आहोत आणि मधमाशांचं असणं म्हणजे एक पर्यावरणीय दृष्टिकोनातून एक अत्यंत चांगली अशी गोष्ट। त्यांच्यासाठी एक चांगलं वातावरण इथं निर्माण केलं गेलेलं आहे। बऱ्याच लोकांना आतमधून ही नर्सरी कशी आहे माहिती नाही, म्हणून मी आपल्यासाठी हा भाग शूट करत आहे। इथे आपण चाय कॉफीचा निवांत आस्वाद घेऊ शकतो आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी जर आपल्याला राहायचं असेल तर त्याची देखील इथे व्यवस्था आहे। काही रूम्स मुद्दामहून निर्माण केल्या गेलेल्या आहेत निसर्गाच्या सानिध्यात। आणि आता आपण कुंडी सेक्शन आणि खतांच्या सेक्शनमध्ये जात आहोत। वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या आणि त्यामध्ये छोटी छोटी झाडं कशी लावायची, कशी हे करायचं याचं शास्त्रोक्त आपल्याला ज्ञान देखील इथं देण्यात येतं। विविध प्रकारची माहिती आपल्याला इथे पुरवली जाते। शॉपिंगसाठी थोडीशी जागा, वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय खतं आपण इथे पाहत आहोत।
हे देखील एक झाडच आहे आणि ते नॅचरली आहे. हे कॅक्टस आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची कॅक्टसची झाडं इथे आपल्याला फार छानपैकी बघायला भेटतात आणि कुंड्यांचे ते अगदी नानाविध प्रकार आपल्याला इथं पाहायला भेटतील. वेगवेगळ्या आकारातील ही देखील एक वेगळ्या प्रकारची कुंडी आहे. हे सगळे सरांचं प्रोडक्ट हे जे बॅग्स वगैरे दीपस्तंभ समोरच फुलांचे काही आकर्षक प्रकार. याच्यामध्ये रेड आणि वेगवेगळ्या प्रकारचे देखील रंग उपलब्ध आहेत. नमस्ते मंडळी. व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये या नर्सरीला भेट देण्याची नक्कीच इच्छा निर्माण होईल. मुंबई गोवा हायवेवरती असाल आणि आपल्याकडं थोडासा वेळ असेल आणि आपलं घर सजवायचं असेल तर आपल्याला ही नर्सरी नक्कीच उपयोगाला पडेल. आपल्याला काही नवीन नवीन आयडियाज येतील आणि आपल्या घराच्या परसबागेच्या सौंदर्यामध्ये नक्कीच भर पडेल. बाय मंडळी.